मी 7 वर्षाचे असताना आई वडील हरपले. आई वडील आणि बहीण एकाच वर्षी जाण्याचं दुःख. एवढंच नाही तर अंगणवाडीमध्ये सकाळचं जेवण करायचं, दुपारी शाळेतून निघताना डबा भरून शाळेतलं जेवण घरी घेऊन यायचं, जेणेकरून दिवसभराचं जेवण हे होईल डब्यातून. आठवड्याभर आंघोळ केली नाही, त्याच घाणेरडे कपडे घालत होतो आम्ही. तेच म्हणून तर आठवड्याभर आंघोळ करत नव्हतो, म्हणून मित्रमैत्रिणी खेळायलाही घेत नव्हते. किती दुर्दैवी घटना आहे. बोलणं खूप सोपं असतं, पण एखादं दुःख समजून घेणं खरंच कठीण असतं. जी लोक स्वतः या वाईट वेळेतून जातात ना, त्यांनाच माहीत असतं की वाईट दिवस येणं म्हणजे नेमकं काय असतं. आयुष्याचा धडा खरा तिथून मिळायला सुरुवात होते. आई वडील गेले आणि तिथूनच खऱ्या आणि संघर्षाची सुरुवात झाली. खरंच इतके वाईट दिवस कधीच कोणा येऊ नये. आज 2 दिवस झाले त्यांची आजी ऑफ झाली. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करीत आहे. तर आपण आज व्हिडिओ कशाबद्दल बोलणार आहोत, व्हिडिओमध्ये कशाबद्दल बोलत आहोत आपण, हे तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलमुळेच कळलं असेल आपण नेमकं कोणत्या विषयी बोलणार आहोत ते. तर व्हिडिओ आज पूर्णपणे बघा. आणि ह्याच्या आधी देखील आपण प्रतिमाताईंचा व्हिडिओ स्टोरी भाग 1 तयार केलेला आहे आपण. त्या व्हिडिओला देखील तुम्ही खूप छान प्रकारे प्रेम दिलेला आहे आणि या व्हिडिओला देखील तुम्ही छान प्रकारे प्रेम द्याल अगदी. तर व्हिडिओ हा पूर्णपणे बघा. तर सुरुवात आपण करतोय 2 दिवसापूर्वी, म्हणजे प्रतीक्षाताई आणि प्रतिमाताईंची आजी ऑफ झाली होती. 2 दिवसापूर्वी प्रतीक्षाताईने व्हिडिओ टाकला होता त्यांची आजी ऑफ झाली म्हणून अगदी. तर त्या व्हिडिओच्या खाली जवळजवळ 12 ते 15 कमेंट्स होत्या आणि खूप निगेटिव्ह कमेंट्स लोकांनी केल्या होत्या. अक्षरशः म्हणजे 100पैकी 99% कमेंट्स ह्या चांगल्याच होत्या, पण 1% कमेंट्स ह्या वाईट होत्या की आजी ऑफ झाली तर व्हिडिओ का केला तू, कशासाठी केला व्हिडिओ नेमकं, किंवा आजी केली तुम्हाला त्याचं दुःख आहे का वगैरे खूप सारा असे प्रश्न होते. मी खूप त्यांचे कमेंट्स आणि व्हिडिओ पण वाचते, तर त्या व्हिडिओच्या खाली खूप चुकीच्या कमेंट्स वाचले मी. त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. तर खूप लोकांना मला सांगणं म्हणजे त्यांची आजी ऑफ झाली, त्यांना ऑलरेडी दुःख आहे, पण त्यांनी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितलं कारण ते तुम्हाला कुठेतरी एक फॅमिली मानतात म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आतापर्यंत किती वाईट दिवसून त्या गेलेल्या आहेत हे प्रतिमाताईंनी त्यांच्या व्हिडिओमार्फत सांगितलेलं आहे. संघर्षाचे जवळजवळ 14-15 पार्ट त्यांनी केलेले आहेत. त्या प्रत्येक पार्ट म्हणून त्यांनी त्यांचा संघर्ष सांगितलेला आहे. मी 7 वर्षाचे असताना आई वडील हरपले. आई वडील आणि बहीण एकाच वर्षी जाण्याचं दुःख. एवढंच नाही तर अंगणवाडीमध्ये सकाळचं जेवण करायचं, दुपारी शाळेतून निघताना डबा भरून शाळेतलं जेवण घरी घेऊन यायचं, जेणेकरून दिवसभराचं जेवण हे होईल डब्यातून. आठवड्याभर आंघोळ केली नाही, त्याच घाणेरडे कपडे घालत होतो आम्ही. तेच म्हणून तर आठवड्याभर आंघोळ करत नव्हतो, म्हणून मित्रमैत्रिणी खेळायलाही घेत नव्हते. किती दुर्दैवी घटना आहे. बोलणं खूप सोपं असतं, पण एखादं दुःख समजून घेणं खरंच कठीण असतं. जी लोक स्वतः या वाईट वेळेतून जातात ना, त्यांनाच माहीत असतं की वाईट दिवस येणं म्हणजे नेमकं काय असतं. आयुष्याचा धडा खरा तिथून मिळायला सुरुवात होते. आई वडील गेले आणि तिथूनच खऱ्या आणि संघर्षाची सुरुवात झाली. खरंच इतके वाईट दिवस कधीच कोणा येऊ नये. तर प्लीज तुम्ही त्यांची मोठी ताई मोठी दादा म्हणून तुम्ही त्यांना सपोर्ट करा आणि सांगा ताई हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे असं करू नको. आणि अर्थात त्या दोघीही त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्या गोष्टी पुन्हा करत नाहीये. आपण प्रतिमाताईंचे कंटिन्यू व्हिडिओज जे बघत असेल त्यांना माहीत असेल, एखादा सबस्क्राईबर त्यांना बोलला की ताई हे चुकीचं केलंय, अर्थात त्या पुन्हा ती व्हिडिओ करत नाही किंवा पुन्हा तशी वागणूक चुकीची करत नाहीयेत त्या प्लीज तुम्ही त्यांना वाईट कमेंट करू नका. आणि सगळ्यांना माझं हेच सांगणार, हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचा संघर्ष प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे अगदी, जेणेकरून त्यांना वाईट कमेंट करताना सगळेजण विचार करतील. ओके. आणि त्यांची आता मुख्य आजी ही हे झालेले आहे, म्हणजे ते जे आजीला मुख्य आजी म्हणायचे त्या आजी 2 दिवसापूर्वी ऑफ झालेले आहेत. त्यामुळे प्लीज त्यांना या व्हिडिओमार्फत आपण भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जेवढं जमेल तेवढं त्यांच्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा.